आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला एक सांगायचं होतं, तुम्ही आता सगळेच इथे आहात तर सांगून टाकते। माझा निर्णय झालाय, मी सुहास बरोबरच राहणार आहे। मी नाही सोडू शकत त्याला, आणि दुसऱ्या लग्नाचा विचार तर नाहीच करायचंय मला। कीर्ती, हे काय बोलतेस तू? काही चुकीचं नाही बोलते मी। तुम्ही त्याला शिक्षा दिलीत मान्य आहे मला, तो मूर्खच आहे, तो चुकलाय। पण आज जे त्याने केलंय ना, ते प्रायश्चित्त आहे त्याचं। काय बोलतेस ताई तू? तुला विसरलीस सगळं? आणि हे एवढ्यात तू त्याला माफ करणार आहेस? अशोक, तो कसाही असला ना तरी नवरा आहे माझा, आणि त्याने त्याची शिक्षा भोगली आहे ना। रस्त्यावर राहिलाय, उपाशी पोटी फिरलाय तो। आज तर त्याच्या जीवावर बेतलं, पण मागे नाही हटला तो। अगं हो, पण आधी त्याला शिक्षा दिली होती आपण, तरी त्यांनी परत काही ना काहीतरी करायचा प्रयत्न केलाच। त्यांनी मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला, ते पण कायमचा। त्यांनी भाऊंना त्रास दिला, भाऊंवर आरोप केला, त्यामुळे भाऊ हॉस्पिटलमध्ये होते। अशा व्यक्तीवर परत विश्वास ठेवायचा म्हणजे जरा अवघड आहे, नाही का? मग तू काय केलंस रे? तू पण शिवाच्या कानाखाली मारली होतीस ना? एक मिनिट, सगळ्यांनी माफ केलं तुला, तिने पण केलं का? घराच्या बाहेर हकलवून दिलं? हे बघा कीर्तीताई, ती वेगळी गोष्ट होती, ती आमच्या मधली गोष्ट आहे। आणि तुम्ही हे विसरताय का की सुहास भाऊजींनी केवढा त्रास दिलाय घरच्यांना? ते तुमच्या लक्षात येत नाहीये का? नाही विसरलीये मी। आई, तू सांग मला, अगं एक अनाथ मुलगा आपल्या घरी आला, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता। खूप मार्ग चुकला त्याचा, पण हेतू चांगला होता ना? हो 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 हो, ते असेल सगळं, पण त्याने दगा दिलाय घरच्यांना, हे विसरताय का तुम्ही? हो, मिळाली ना शिक्षा, आता काय फाशी देणार आहेत त्याला? आज सुहास नसताना तर आई आणि भाऊच्या जीवावर बेतलं असतं, नसतं बेतलं का? त्याने स्वतःच्या जीवाची नाही पर्वा केली, त्यांना वाचवलं। केली का पर्वा आई? बोल ना। मला माहितीये तुम्ही आशू आणि शिवासमोर काही बोलणार नाही, पण माझ्या नजरेत माझा सुहास परत आलाय आता। त्याला स्वतःसाठी कधी काही मागता आलं नाही, म्हणून चुकीचे निर्णय घेतलेत त्याने, पण त्याची शिक्षा सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारली आहे त्याने। हे बघ कीर्ती, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस तू। कीर्ती, अगं आपण यावर शांतपणे बोलू ना, अगं बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत। हो, मग मी सुद्धा खूप विचार करूनच बोलते काकू। मी नाही राहू शकत आहे त्याच्याशिवाय। आता निर्णय तुमचा आहे, आणि आज रात्री काय तो निर्णय घ्या। उद्या सकाळपर्यंत तुमचा होकार असेल तर मी आणि सुहास इथे येऊ, आणि जर तुम्ही सुहासला नाकारलात तर मी सुद्धा या घरातून निघून जाईल। डब्बा देतेस ना काकू? तुम्ही काय खेळताय? होय भाई, आम्ही सगळे कॅरम खेळतो भाई। सर, तुम्ही पण आहात ना? मी बघितलं. काय भाई, तुम्हाला येतं की नाही कॅरम? हा, येतो ना, आम्ही गॅरेजवर खेळतो ना किती खेळता ना? भाई, भाई बसा की आमच्या। बस भाई, बस ना भाई बसा। हे दादा, नीट फोकस करा, मारून क्वीन आपले आपण जिंकणार हा शॉट झाला की तुम्हाला मी एक वेगळी गंमत शिकवणार आहे। राम 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 राम।
आधी मला सांगा, मी तुम्हाला काल काय शिकवलं होतं? हा सर मी सांगतो काल तुम्ही ना अक्यूट अँगल, राईट अँगल आणि अजून एक अँगल ऑप्टिक अँगल काहीतरी सर. काय 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 ऑप्टिक. ऑप्टिक्स अँगल. बरोबर आहे. आता मला सांगा, तू परत जरा इथून ही सोंगटी इकडे, ही सोंगटी इकडे. आता फक्त बघा हे आणि हा अँगल कुठला आहे? हो मग शिक्षण सगळीकडे, उठता बसता, झोपताना, कॅरम खेळताना, भंकस करताना, कुठेही जा, शिक्षणात सुटका नाहीये. पण अशी मजा येते की नाही? असं खेळत खेळत गप्पा मारत शिकायचं असतं की नाही? ऍक्यूट, व्हेरी गुड. आता मार, शॉर्ट मार. आता बरोबर इथे सेंटरला ठेवून मी स्ट्रेट मारतो. हा अँगल कुठला? स्ट्रेट अँगल. राईट अँगल. वा शारदाबाई, लक्षात आहे तुमच्या. आता मी तुम्हाला एक विचारतो. हा झाला ऍक्यूट अँगल, हा झाला राईट अँगल, म्हणजे 90 अंशाचा कोन. 90 पेक्षा मोठा म्हणजे इथून मी असा मारला तर तो कुठला अँगल? याच्यापेक्षा कमी तो अक्यूट अँगल. ऍक्यूट अँगल म्हणजे मराठीमध्ये काय? लघुकोन. सरळ 90 अंशाचा नाही, आधी इंग्लिश मध्ये काय? राईट अँगल म्हणजे काटकोन. तर 90 पेक्षा मोठा विशाल कोण? विशाल कोन, पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑब्ट्यूज. कळलं? आता मी पण खेळतो जरा बऱ्याच वर्षांनी. आता आज मी तुम्हाला अजून 3 नवीन अँगल शिकवणार आहे. सर अजून अँगल आहे? सर तुम्ही असेच शिकवत राहिला ना तर आम्ही 100 अँगल सुद्धा शिकायला तयार आहोत. हो ना सर, आम्हाला यातलं ना काहीच माहित नव्हतं. आम्हाला फक्त कोणाचे किती पॉइंट आहे एवढंच कळायचं. आता फुल अँगल विंगल एक नंबर असेल. आता आयुष्याकडे बघण्याचा अँगल बदलला. खेळ शिवानी, काय वाटलं? बरोबर ना? हो सर. नाही सॉरी काय भाई, बरं आहे ना? ए भाई खेळ. खेळ. ए आपली वाईट आहे ना? वाईट. आशू, मला काय कळत नाही यार. म्हणजे सुहास जिजूंमुळे एवढं मोठं संकट टळलं खरं, पण त्या माणसावर विश्वास ठेवायचा का नाही ते काही कळतच नाहीये. शिवा निर्णय तोच आहे, त्यात काही बदल होणार नाहीये.